लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो घरकुल योजना या घरकुल योजनेबद्दलची एक मोठी बातमी समोर आली आहे। तुम्हाला मोफत घर भेटणार आहे। हो बरोबर ऐकले लाडक्या ताईंनो, तुम्हाला मोफत घर भेटणार आहे। आणि ही योजना काय असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला घर भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा बऱ्याच लाडक्या ताईंना या योजनेबद्दल माहितच नाहीये आणि यानुसार तुम्हाला स्वतःच्या नावावर घर देखील भेटणार आहे। 1.5 लाखापर्यंत जवळ त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी रक्कम तुमच्या अकाउंटला भेटणार आहे। तर कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत, कोणते लाडके दादा आहेत, त्यांना हे घर भेटू शकते घरकुल योजनेमध्ये, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या दादा सगळ्यांना घर हवंय का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या नावावर किती या ठिकाणी प्लॉट आहे का एखादा ते सांगायचं आहे। त्याचबरोबर तुमचं उत्पन्न या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की कमी उत्पन्न असेल त्या लाडक्या दादांना या ठिकाणी घर भेटणार आहे। आणि बघा लाडक्या दादांनो, 2 प्रकारचे घर असतात, एक असतं ग्रामीण भागामधल्या लाडक्या दादांना आणि एक असतं शहरी भागातल्या लाडक्या ताईंना। तर ह्या दोन्ही पण योजना वेगवेगळ्या आहेत। त्या योजनेबद्दल तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। घरकुल योजना लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही योजना असणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये महिलांना मोफत घर मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो बघा, महिलांना मोफत घर भेटणार आहे। काय त्याची पात्रता असणार आहे, काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कधी तुम्हाला हे पैसे भेटतात, हे सगळं सांगणार आहे। किती घर मंजूर झाले, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरकुल योजना। ही जी घरकुल योजना आहे लाडक्या ताईंनो, 2025 पासून सुरुवात झालेली आहे। 2026 मध्ये 27 मध्ये पण ही योजना चालू राहणार आहे। आणि किती लाडक्या ताईंना हे घर भेटणार आहेत, किती लाडक्या ताईंना घर भेटणार आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, किती घर मंजूर झालेत हे तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याचबरोबर कोणाला घर मिळणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे, कोणत्या लाडक्या ताईला हे घर भेटणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कागदपत्र डॉक्युमेंट्स काय तुम्हाला गोळा करावे लागणार आहेत, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तेच तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो, फॉर्म कसा भरायचा, कुठं फॉर्म भरायचा आहे, कोणती वेबसाईट असणार आहे, सर्व सगळे सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता वेळ होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली गोष्ट म्हणजे किती ही बातमी काय ती तुम्हाला सांगतो। पीएम आवास योजना, पीएम आवास योजना म्हणजे घरकुल योजना, आपण त्याला सोप्या भाषेत घरकुल योजना, पण ही पीएम किसान प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत ही योजना आलेली आहे। त्याच्यामध्ये बघा जवळजवळ किती घर मंजूर झालेले आहेत आणि किती वर्षासाठी झालेले आहेत ते सगळं सांगतो लाडक्या ताईंनो। बघा या पीएम किसान योजनेमध्ये बघा 13,29,678 घरांची घोषणा ऑलरेडी झाली होती आणि त्याच्यामध्ये ऍड झालेले मागील 6,37,089 म्हणजे मागे 6-6.5 लाख ऑलरेडी घर मंजूर झाले। त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घर या ठिकाणी बघा 13,29,000 वाढलेले आहेत। म्हणजे जर सगळा मिळून आकडा जर बघितला 19,66,767 एवढे घर मंजूर झालेत। बघा जवळजवळ 20 लाख लाडक्या ताईंनो घर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। बघा आपला 100% एकाला तरी नंबर लागणार आहे, काळजी करू नका। या ठिकाणी 20 लाख घर आहेत आणि 20 लाख घरामधले आपण या ठिकाणी जर फॉर्म भरला, आपली सगळी पात्रता बसली, 100% लाडक्या ताईंनो तुमचं घर मंजूर होणार आहे। काळजी करायची गरज नाहीये। तर कोणाला घर पाहिजे पटपट सर्वांनी सांगायचंय। आता बऱ्याच लाडक्या ताई अजून पण म्हणाल्यात की सर ते हप्त्याबद्दल सांगा, लाडकी बहीण योजना हप्त्याबद्दल सांगा। ते पण सांगतो लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, तुम्हाला हप्ता तो भेटणार आहे। आणि एक आनंदाची बातमी पण त्याच्यामध्ये आहे की आचारसंहितामध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटणार आहे। लाडक्या बहीण योजनेबद्दलचा हप्ता 17वा हप्ता भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। चला आता एक महत्त्वाची अजून ही तुम्हाला घरकुल योजनेबद्दलचा हा व्हिडिओ, त्याच्यामुळे जास्त करून मी घरकुल योजनेबद्दल आता बोलणार आहे। तर बघा 2025 मध्ये घरकुल योजनेला या ठिकाणी ही मान्यता भेटलेली आहे। आता 25-26 मध्ये पण ही योजना चालू असणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। तर योजनेचं नाव काय आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। लाभार्थी असणारे कमी उत्पन्न गटातील आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंब। बघा तुमचं या ठिकाणी मला सांगायचं रेशन कार्ड कोणत्या प्रकारचं आहे। जर पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड आणि दारिद्र्य रेषे बीपीएलचं रेशन कार्ड, हे बीपीएलचं कार्ड, तर याच्यापैकी तुमच्याकडे काय काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। त्याचबरोबर बेघरांना पक्की घरे द्या या ठिकाणी दिलेलं आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख आहे बघा 31 मार्च 2029। बघा 2029 म्हणजे अजून 3 ते 4 वर्ष अजून ही योजना चालणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। जर तुम्ही अजून पण फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरू शकता, तुमच्या नावावर या ठिकाणी घरकुल योजना भेटणार आहे।
त्याच्यामुळे तुम्हाला अर्ज कुठं करायचंय बघा, PMA या ठिकाणी AYG.NIC.in अशा स्वरूपाचा अधिकृत वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा मोबाईल ऍपवर ऍप पण आहे, मोबाईल ऍप, त्याच्यामध्ये पण तुम्ही जाऊन या ठिकाणी भरू शकता. तर PMAYG हे अशा स्वरूपाचं जर सर्च केलं तुम्ही तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो, घर खरंच पाहिजे का तुम्हाला? तुमच्या नावावर छोटी पण काही जमीन आहे का? तुम्ही जर भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरी काळजी करू नका, तरी तुम्हाला घर भेटते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरी भागातल्या लाडक्याताईंना पण योजना आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्याताई ग्रामीण भागात आहेत त्यांना तर अजूनच फायदा होणार आहे. तर तुम्ही कुठं राहतात, ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात राहतात, एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. बघा, ग्रामीण भागातल्या लाडक्याताईंना शेती असते त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर भेटून जाईल, पण शहरी भागातल्या लाडक्याताई ज्या गरीब लाडक्याताई त्यांना शक्यतो जमीन नसते, प्लॉट नसतो, तर त्या लाडक्याताईंना देखील प्लॉट पण उपलब्ध करून दिला जातो लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तर सगळ्याला अर्ज कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्याताईंनो अजून एक गोष्ट सांगतो, म्हाडाच्या स्कीम तुम्ही सगळ्यांनी ऐकल्यात का? म्हाडानुसार लॉटऱ्या लागतात आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या शहरामध्ये काय होत असतात, त्याच्या या ठिकाणी लॉटऱ्या लागून त्याचे या ठिकाणी तुम्हाला फ्लॅट पण भेटत असतात. कुणाला फ्लॅट पाहिजे का ते पण तुम्हाला सांगतो लाडक्याताईंनो. शहरी भागात लाडक्याताई असतील, मुंबई असतील, पुणे असतील, शहरी भागातल्या लाडक्याताईंना स्वस्तामध्ये हे फ्लॅट म्हणजे आपण फ्लॅट असतो बघा, 1 BHK असतो, 2 BHK असतो, 3 BHK असतो. हे म्हाडाच्या स्कीम मध्ये मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात, अपार्टमेंट्स असतात आणि त्यातले काही काही फ्लॅट हे काय केले जातात, म्हाडातर्फे दिले जातात. या ठिकाणी म्हाडाची लॉटरी लागते आणि त्याच्यानुसार गरीबांना या ठिकाणी हे प्लॉट भेटत असतात, फ्लॅट भेटत असतात. तर त्या फ्लॅट पण तुम्हाला जर पाहिजे असतील, शहरी भागातल्या कोणी लाडक्यात असतील, कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुंबई असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या मोठे कोल्हापूर असेल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या शहरी भागात कोणी राहत असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानुसार तुम्हाला म्हाडाची स्कीम पण मी सांगणार आहे. कुणाला म्हाडाची स्कीम सांगायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पुढचा व्हिडिओ मी म्हाडावर बनवतो. चला, तर लाडक्यानो एक महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे, ती म्हणजे घरकुल योजना 2025 ऑनलाईन अर्ज करायची जी पात्रता या ठिकाणी तुम्हाला दाखवली लाडक्यानो. बघा, ही पात्रता तुमची आहे का? पात्रता जर ही असेल तुमची तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घर भेटणार आहे. काय बघा, बरं सांगतोय, अर्ज करता भारताचा नागरिक असावा. बघा, हे सगळ्यांना सोपं आहे. नागरिक आहेत तुम्ही सगळ्यांचं, भारताचे नागरिक आहात, महाराष्ट्रात राहतात, काही काळजी करायची गरज नाही. दुसरं आहे, अर्जकर्त्याकडे पक्के घर नसावे तुमच्याकडे. आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे पक्क घर असेल, तुमच्या नावावर काही असेल तुमच्या जागेमध्ये, तर तुम्हाला हा घरकुल योजनेचा लाभ भेटणार नाहीये. तुमच्या नावावर काही घरकुल योजने किंवा तुमच्या नावावर पक्क घर आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पक्क घर म्हणजे सिमेंट, कॉन्क्रीट वगैरे सगळं असं पक्क घर आहे का तुमच्या नावावर, एकदा सांगायचं आहे. त्याचबरोबर अर्जकर्त्याचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असायला पाहिजे, म्हणजे कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये दरम्यान असायला पाहिजे. 3 लाख ते 6 लाखच्या दरम्यान असलं तरी चालतंय. बघा, इथपर्यंत उत्पन्न असलं तरी त्यांना भेटत आहेत, काही काळजी करायची गरज नाही. अर्जकर्त्याचे नाव राशन कार्डवर किंवा बीपीएल यादीमध्ये असायला पाहिजे. बघा, रेशन कार्ड असेल तुमच्याकडे, रेशन कार्ड जरी असेल ना, काळजी करायची गरज नाही लाडक्यानो. 100% तुम्हाला तो हे भेटणार आहे, घरकुल योजनेचं भेटणार आहे. तर कुणाकुणाला घर पाहिजे त्याच्यानुसार आता फॉर्म कसा भरायचा आहे, कुठं भरायचा आहे, याद्या कधी लागतात, याद्या कशा भेटतात, सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला याच्यावर घरकुल योजनेवर असणार आहे, नंतर म्हाडावर असणार आहे, सगळ्या गोष्टी आता सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.